समाधान वाटतंय. पुस्तकाची मांडणी वेगवेगळी प्रकरणं आम्ही केली आहेत, त्याच्यातून पैसे मिळू शकतात का हा मुख्य प्रश्न कदाचित अनेकांच्या मनात असतो. मुळात का करायचं आणि करायला लागलो तर पुढे त्याचं काय होतं या बहुतांश प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीही ते वाचा. आणखी काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर जरूर सांगा. काही भर घालायची असेल पुस्तकात तरी सांगा. म्हणजे दुसरी आवृत्ती जर आली पुस्तकाची तर त्या आवृत्तीमध्ये त्या सगळ्या मुद्द्यांची भर घालून अधिक चांगलं अधिक परिपूर्ण पुस्तक आपल्याला वाचकांना देता येईल अशी आम्हाला दोघांनाही खात्री आणि प्रकाशक आमच्या बरोबर त्याच्यामध्ये आहेतच. याची अमेझॉनवरनं प्रत उपलब्ध करून देणं, किंडल कॉपी उपलब्ध करून देणं हे सगळं त्या स्वतः सॉफ्टवेअर मधल्या तज्ज्ञ असल्याने त्यांनी सहज केलेलं आहे. त्यामुळे अशा सर्व बाजूंनी हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. त्याचा तुम्ही जरूर त्याचा विचार करा. आणि पॉडकास्ट हे माध्यम तुम्ही जर ऐकत नसाल तर जरूर त्याचाही विचार करा. आणि या सगळ्या प्रवासामध्ये सामील व्हायची मला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते. धन्यवाद. आता या पुस्तकाचे सहलेखक नचिकेत शिरे सर हे कायद्याचे पदवीधर असून ते मराठीतील प्रसिद्ध पॉडकास्टर आणि पॉडकास्ट कोच आहेत. सध्या ते स्वतःचे 6 पॉडकास्ट चालवत आहेत. पॉडकास्टिंगशी संबंधित त्यांचे बरेच उपक्रम सुद्धा चालू आहेत. आता हे ज्ञान त्यांनी पुस्तक रूपात आणलंय उज्ज्वला मॅम बरोबर. तर आपण नचिकेत सरांकडनं सुद्धा त्यांचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. आपल्या माझ्या सहलेखिका आणि या पुस्तकाच्या सिनियर लेखिका असं म्हणता येईल उज्ज्वला बर्वेवाड, आमच्या दोघांचे परिवार आणि हे उपस्थित सगळे मान्यवर. तर मॅडमनी या पुस्तकामागची भूमिका सांगितलीच आहे. हे पुस्तक आम्ही जेव्हा लिहायला घेतलं पॉडकास्टिंग बद्दलचं तेव्हा मी काही लोकांशी बोललो आणि बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की हे डिजिटल माध्यम आहे आणि इंटरनेटवर याच्याबद्दल खूप माहिती आहे. तुम्ही पुस्तकात ही माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचू शकणार? कारण डिजिटल माध्यमाची जी माहिती आहे ती लोक इंटरनेटवर जाऊन घ्या. तर मला पण तेव्हा थोडी शंका आली की खरंच पुस्तक वाचून लोक पॉडकास्टिंगकडे वळतील का? तर मग मला माझा प्रवास आठवला की मला पॉडकास्टिंग बद्दल कुठून समजलं. तर असंच निवांत एकदा रविवारचा दिवस होता आणि पेपर मी वाचत होतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये 2018ची जी गोष्ट आहे. तेव्हा स्टार्टअपचे जे फाउंडर्स असायचे, स्टार्टअप इकोसिस्टीम तेव्हा भारतात उदयाला यायला लागले आणि त्याचे फाउंडर्स म्हणजे ओला असेल, त्याच्यानंतर फ्लिपकार्ट असेल, त्या लोक हळूहळू हिरो बनत चालले होते आणि त्यांच्या मुलाखती दर रविवारी टाइम्स ऑफ इंडियाला यायच्या. आणि त्याच्यात एक प्रश्न असायचा की पॉडकास्ट यू लिसन व्हॉट्सअप मध्ये. सो मला ते खूप एक इंटरेस्ट त्याच्यात उत्सुकता निर्माण झाली की पॉडकास्ट काय आहे आणि लिसनिंगचं काहीतरी प्रकार आहे हे बघितल्यामुळे अजूनच उत्सुकता निर्माण झाली. कारण मी गाडीत ऑलमोस्ट रोज 2 ते 3 तास असतो, त्याच्यामुळे काही ना काही ऐकायला मला लागतं. आणि FM वर ऑलरेडी जाहिराती जास्त आणि कंटेंट होती असा प्रकार व्हायला लागला होता. ऐकायची इच्छा नाही चांगलं हे होती. आणि मग मी पॉडकास्टकडे वळलो, पॉडकास्ट ऐकायला लागलो. आणि जसं जसं पॉडकास्ट ऐकायला लागलो की एक खूप मोठा खजाना सापडला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पॉडकास्ट हे होते. पण तेव्हा मुख्यत्वे जे पॉडकास्ट होते ते अमेरिकन होते आणि इंग्लिश होते आणि मराठीतनं पॉडकास्ट तेव्हा नव्हते. आणि जे होते ते मोस्टली मनोरंजन या कॅटेगरीतले होते. त्यामुळे सेल्फ हेल्प प्रकारचे जे पॉडकास्ट आहेत ते मराठीतनं यायला पाहिजे असं मला नेहमी वाटत होतं. की जसं जसं पॉडकास्ट अजून ऐकत गेलो तसं एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की म्हणजे पॉडकास्ट करणारे जे सादरकर्ते आहेत ते रेडिओवर जे लोक बोलतात त्यांच्यासारखे कृत्रिमरित्या पण बोलत नाहीत किंवा टीव्हीवर जे बोलतात त्यांच्यासारखं फॉर्मली पण बोलत नाही. अगदी नॅचरली जसं आहे तशा पद्धतीने बोलतात. तर हे माध्यम मला खूप पटण्यासारखं होतं कारण ते आपल्याला कुठल्याही प्रकारची ऍक्टिंग करायला लागत. जसं आहे तसं मी बोलू शकतो. आणि मग पुढे संधी मिळाली आणि मग इन्स्पिरेशन कट्टा हा पॉडकास्ट माझा आला. सुरुवातीला फार कमी लोक ऐकायचीच नाही असं म्हटलं तरी चालेल की लॉकडाऊनचा पिरियड होता. एकदा असं झालं होतं की तेव्हा म्हणजे जुन्या मित्रमध्ये म्हणजे झूम कॉल, व्हिडिओ कॉल अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि एकदा एक झूम कॉल आमच्या जुन्या मैत्रिणींचा चालू होता. त्याच्यात जवळजवळ 28 ते 30 लोक होते. आणि दुसऱ्या स्क्रीनवर मी माझ्या पॉडकास्टचा ॲनालिटिक्स बघत होतो तर त्या सगळ्या पॉडकास्ट 3-4 एपिसोडला मिळून 50 लोकांनी ऐकलं होतं. तर मला असं वाटायचं की ऐकतील की नाही लोक. पण मग काही असे अनुभव आले की त्याच्यातनं समजलं की नाही, एक जरी माणूस ऐकत असेल तरी ते उपयोगाचं आहे. एक
एकदा या पुस्तकात हा अनुभव दिलेला आहे म्हणून मग तो सांगतो की एकदा रात्री 2 वाजता मला एका माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला की थँक्स फॉर डुईंग दिस आणि शेअरिंग दिस. कारण एक एपिसोड असा होता की त्याच्यात महक मिर्झा प्रभू म्हणून स्टोरी टेलर आहे, तिची गोष्ट होती. तिच्या स्टोरी अशी होती की तिच्या वयाच्या 19व्या वर्षी एका कार ॲक्सिडेंटमध्ये तिचे आई वडील, मोठा भाऊ, काका काकू हे सगळे गेले त्या ॲक्सिडेंटमध्ये. आणि त्या धक्क्याने तिचे आजोबा पण वारले आणि त्याच्यानंतर तिची आजी आणि ती असेच होते. मग तिने स्वतःच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा प्रयत्न केला पण तो काही जमला नाही. ते सगळं नुकसान झालं. पुढे तिचं शिक्षण पूर्ण झालं, लग्न झालं, मुलगी झाली, पण काही कारणाने पुढे घटस्फोट झाला. परत त्याच्यातनं उभं राहून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तो चांगला चालायला लागला, पण काही दिवसात तिला हार्ट अटॅक झाला आणि ती बेडरिडन झाली. अशा एकामागे एक तिच्या आयुष्यात खूप मोठे मोठे संकट येत गेली, पण त्या प्रत्येक याच्यात कुठेतरी ती बाहेर निघाली. आणि जेव्हा ती बेडरिडन होती तेव्हा तिला स्टोरी टेलिंग सापडलं. त्याच्यातनं ती खूप वर गेली, खूप पुढे ती फेमस झाली त्या फील्डमध्ये. आणि तिचं ही जी स्टोरी आहे ती टेड टॉक्स मध्ये वगैरे सांगितलेली होती. तो व्हिडिओ ऑलरेडी व्हायरल होता, पण पॉडकास्ट मध्ये आल्यावरती त्याच्यावरती दुसरी बाजू पण येते. मग तिला प्रश्न विचारला होता की तुला असं वाटत नाही का की माझ्याच बरोबर का असं होतंय वगैरे. त्या चर्चेमधनं अजून गोष्टी वेगळ्या बाहेर आल्या. तर मला जो मेसेज आला होता त्या मैत्रिणीचा, तिला हा असं होता की मला असं वाटत होतं की माझेच दुःख खूप मोठे आहे आणि मी डिप्रेशनमध्येच ऑलमोस्ट गेलेली होती. आणि हे सगळं ऐकून मला असं वाटायला लागलं की नाही, आपले दुःख काहीच नाही आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या दुःखातनं लोक बाहेर येतात, तर आपण तर नक्कीच बाहेर येऊ शकतो. मी त्या दिवशी ठरवलं की नाही, एक जण जरी ऐकत असेल तरी मी पॉडकास्ट करत नाही. त्यासाठी मला काय हजारो लोक ऐकलंच पाहिजे असं काही नाही. आणि माझे अनुभव अजून हे गेले. आणि मग पुढे मला काही अवॉर्ड्स पण मिळाले. आपला मराठी पॉडकास्ट ॲपल पॉडकास्टच्या चार्टवरती रॉबिन शर्मा आणि डिअर बायसेप्सच्या पण वरती एक दिवसाकरता काय महिना गेला होता. अशा आल्यानंतर मग मला हे पण वाटलं की मी समजा करू शकतो तो इतर कोणी पण करू शकतो. पण मला या फील्डचा याचा काहीही बॅकग्राऊंड नसताना समजा मी स्वतःचा पॉडकास्ट सुरू करू शकतो, तर इतर लोक का नाही करू शकतो. आणि मी समजा माझ्या पॉडकास्टनी एखाद्या व्यक्तीला चांगलं वाटलं आहे, त्याला थोडंसं निगेटिव्हिटी बाहेर घेण्याचा मदत झालेली आहे, तर माझ्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी असलेल्या, खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांगू शकणारे लोक आहेत, पण ते पॉडकास्ट करत नाहीयेत. तर त्यांनी पण पॉडकास्ट करायला हवे अशी माझी मनापासूनची इच्छा होती. आणि त्याच्यातनं मग मी इतर लोकांना मदत करायला सुरुवात केली. आधी फुकट, मग पैसे घेऊन, मग वर्कशॉप्स झाले काही. त्याच्यातनंच रानाडे इन्स्टिट्यूटमध्ये मॅडमच्या आणि सरांच्या याच्यातनं सगळ्या याच्यातनं ते वर्कशॉप झाले. त्यातनं काही पॉडकास्टर्स बाहेर निघाले आणि मग हळूहळू करता करता हे झालं. आणि त्याचमुळे मग हे लक्षात आलं की नाही, म्हणजे सगळे जे माध्यम आहेत ते पूरक आहे. जसं मला पेपरमधनं, वर्तमानपत्रातनं पॉडकास्टबद्दल समजलं, तसंच इतरांना पुस्तकाच्या माध्यमातून पॉडकास्ट शिकणं हे सोपं होऊ शकतं. म्हणून मग हे पुस्तक लिहिण्याचं कन्व्हिक्शन माझं अजून वाढलं. आणि मग जसं मॅडमने सांगितलं तसं की आम्ही विषय वाटून घेतले होते. त्यांच्याकडे क्लॅरिटी खूप असते, त्याच्यामुळे 5 मिनिटातच अगदी त्यांनी सांगितलं हे लिही ते लिही. ते लिहिणं झाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी जे काय सोपस्कार केले ते मग त्यानंतर मग विश्वास तेवढाच कठीण होतं की हे मी लिहिले का. ते जे म्हणाला की एक शब्द झालाय का 2 वेगवेगळ्या लेखकांनी घेऊन, तर ते मला तरी समजलं नाही याच्यात मी कुठलं लिहिलंय, तुम्ही कुठलं लिहिलंय. सो ते पुस्तक आता आलेलं आहे. त्या पुस्तकाची मांडणी करताना काही कसे विषय जे आम्ही घेतलेले आहेत, तर मॅडमनी जे सांगितलं की पहिले पॉडकास्ट कसे शोधायचे, कुठे ऐकायचे, हा एक पहिला प्रकरण घेतलेला आहे. कारण पॉडकास्ट निर्मिती करण्याच्या आधी पॉडकास्ट नेमके कसे असतात हे काही किमान पॉडकास्ट तरी आपण ऐकले पाहिजे. कारण आपल्याला ज्या विषयात पॉडकास्ट करायचा आहे त्या विषयात ऑलरेडी पॉडकास्ट आहेत का, कुठल्या भाषेत आहेत, कशा प्रकारे आहेत, कुठले टॉपिक्स ऑलरेडी कवर्ड आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोडीशी माहिती त्यातनं हवी. म्हणून पहिला प्रकरण हे त्या विषयावरती घेतलेलं आहे. दुसरं प्रकरण पॉडकास्ट निर्मिती, त्याची प्रक्रिया काय त्याच्यावर घेतलेलं आहे. का, कसे आणि कोणासाठी पॉडकास्ट करायचे त्याच्यावरती घेतलेलं आहे. पण हे सगळं करत असताना एक डिस्क्रिप्टिव्ह फक्त लिहिलं असतं तर ते थोडंसं वाचायला करायची होत जातं. मॅडमच्याच कल्पनेतनं एक काल्पनिक संवाद त्याच्यात घेतलेला आहे. आणि आता सगळीकडे आपण कुठल्याही वेबसाईटवर गेलो तर FAQsचा जमाना आहे की FAQs दिले असतात, ते वाचूनच आपले उत्तरं मोस्टली सॉल्व्ह होतात. म्हणजे FAQs आमचा आणि किरण म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांचा एक संवाद काल्पनिक घेतला आहे. त्याच्यात हे सगळे FAQs झालेले आहेत. त्यातनं बऱ्याच गोष्टींचं उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याच्यानंतर सादरीकरणाचे कौशल्य, तिसरं प्रकरण जे आहे ते सादरीकरण कसं करायला. त्यात आवाज आला, आवाजाबद्दल लोकांना गैरसमज असतात की माझा आवाज चांगला नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण गाण्यासाठी आवाज चांगला हवा, बोलण्यासाठी, पॉडकास्ट करण्यासाठी आवाज चांगला वाईट असं काही नसतं. प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा असतो. पण निश्चित टोन कसा हवा, पिच कसं हवं, चढ उतार त्यात कशी हवी, हे सगळ्या गोष्टी थोडीशी त्याची माहिती हवी. नंतर हळूहळू शिकता येतात, प्रत्येकाला शिकता येतं. माझे पहिला पॉडकास्ट आणि शेवटच्या पॉडकास्टमध्ये खूप फरक आहे. पण सुरुवातीपासूनच ही माहिती आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्याच ऑलरेडी याच्यात घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीपासून चुका करायची इतरांना गरज नाहीये असं मला वाटतं. भाषा, बोली भाषा हवी की आपण लिहिताना वेगळी भाषा लिहितो, बोलताना वेगळी भाषा लिहितो. त्याची काही उदाहरणं दिली आहेत की लिहिताना मोठी वाक्य लिहिल्या जातात, पण बोलताना आणि स्पेशली ऐकताना मोठी वाक्य घेतली तर ते कदाचित श्रोत्यांना कठीण जाईल की एखादं वाक्य समजलं नाही तर वाचताना आपण ते मागे जाऊन परत वाचू शकतो, पण ऐकताना ते शक्य नाहीये. म्हणून छोटी वाक्य घ्यायला हवी. तर अशा प्रकारचे हे टिप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या तिसऱ्या ह्याच्यात दिलेल्या आहेत. चौथा जो जे प्रकरण आहे ते तांत्रिक कौशल्य या विषयावरती आहे की पॉडकास्ट अपलोड कसे करायचे, कुठे करायचे, कोण डिस्ट्रीब्यूट करतं, या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यात दिलेली आहे. रेकॉर्डिंग कसं करायचं याची माहिती दिलेली आहे आणि एडिटिंग. पण रेकॉर्डिंग आणि एडिटिंग याची माहिती देत असताना आमच्या अशा लक्षात आलं की ह्या गोष्टी खूप लिहिणं आणि वाचणं हे थोडंसं कठीण जात आहे. म्हणून आमच्या प्रकाशिका ज्या आहेत त्या सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींमध्ये जातीने सहभागी असल्यामुळे त्यांनी एक सजेशन दिलं की आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकू एडिटिंग आणि रेकॉर्डिंगचे आणि त्याचा QR कोड, त्याची लिंक पुस्तकात देऊ, सो दॅट की लोक तिथे जाऊन ते व्यवस्थित बघून शिकू शकतील वाचण्यापेक्षा. कारण वाचताना प्रत्येक गोष्टीचे फोटो मध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस. म्हणून मग तांत्रिक गोष्टींचं आम्ही अशा प्रकारे केलाय. काही गोष्टी पुस्तकात घेतलेल्या आहेत, काही गोष्टींचे युट्यूब व्हिडिओ दिलेले आहेत, त्याचे QR कोड या पुस्तकात दिलेले आहेत. त्याच्यानंतरचं जे प्रकरण आहे ते पॉडकास्टची प्रसिद्धी कशी करायची याच्याबद्दल. कारण इथे बरेच लोक कमी पडतात किंवा चुकतात किंवा लोकांना असं वाटतं की अरे मीच करतोय आणि मीच का बरं त्याचं सारखं बोलत राहावं. पण हा जमानाच तसा आहे की डू थिंग्स अँड टेल पीपल. जोपर्यंत आपण चांगलं जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्या चांगल्या कामाला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे प्रसिद्धी करणं हे खूप आवश्यक आहे आणि ते कशा माध्यमातून करू शकतो हे याबद्दल त्या 5व्या प्रकरणात आपण बोललेलो आहे. आणि 6वं जे प्रकरण आहे ते फार महत्वाचं, ज्याचं सगळ्यांना कदाचित उत्सुकता असेल की पॉडकास्टद्वारे आर्थिक आणि अन्य लाभ कसे होऊ शकतात. तो जरी लिमिटेड गोष्टी उपलब्ध असल्या तरी प्रकरण आपण प्रत्येक जण त्याचा फायदा करून घेऊ शकतो आणि पॉडकास्ट हा करिअर म्हणून पण बरेच लोकांनी आता केलेला आहे. त्याच्याबद्दल ह्या प्रकरणात बोललेलो आहे. आणि 7वं एक प्रकरण नाही आहे, पण तिथे आम्ही काही पॉडकास्टरशी इन्स्पिरेशन कट्टावरती काही चर्चा केलेल्या आहेत, गप्पा केलेल्या आहेत. त्या पॉडकास्टच्या लिंक्स दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला पॉडकास्टिंग दुनियेमध्ये सध्या जगात काय चाललंय हे सगळं समजून घ्यायचं असेल तर ते पॉडकास्ट ऐकून आपल्याला जास्त माहिती मिळेल पुस्तक वाचण्यापेक्षा. अशा प्रकारे या पुस्तकाची पुस्तक वाचून झाल्या सो अशा प्रकारे पुस्तकाची मांडणी केली आणि नक्कीच हे पुस्तक वाचून पॉडकास्ट करता प्रत्येकालाच येईल आणि काही अडचण आली तरी आम्ही मदतीला आहे हे मी सांगू इच्छितो. त्या पॉडकास्ट या पुस्तकाच्या याच्यासाठी ज्या सगळ्या लोकांची मदत आम्हाला झाली त्या आहेच, पण भंडारी सर आहेत, सहस्रबुद्धे सर आहेत आणि इतरही लोक, कौशली नामदार सर आहेत, या सगळ्यांची जी आम्हाला मदत झाली त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. पुस्तक सगळ्यांनी विकत घ्यावे आणि लोकांना पण रेकमेंड करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पॉडकास्टिंग हा विषय पोहोचला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे ही इच्छा म्हणून. कुठलंही पुस्तक लोकांसमोर येण्यामागे बऱ्याच भूमिका असतात. तर आता लेखकांचा आपण ऐकल्या तर आपण प्रकाशकाची भूमिका जाणून घेऊयात. माझं नाव दिव्या. माननीय मॅडम तांबट सर, नचिकेत आणि उज्ज्वला मॅडम, वीकडेजमध्ये बुधवारी संध्याकाळी कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. पुस्तक प्रकाशित करण्यामागे माझ्या मते 3 मुद्दे असतात. एक असतं विषय काय आहे आणि दुसरं लेखक कोण आहे आणि
नचिकेतला मी ओळखते कारण मराठी पॉडकास्टर्स कम्युनिटी त्याने पुढाकार घेऊन चालू केलेली आहे. मराठी पॉडकास्टर्स आम्ही एकत्र येतो, एकत्र आलो खूप सारे जण. मराठीपॉडकास्टर.com म्हणून आमची वेबसाईट आहे. तिथे तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे छान छान पॉडकास्ट ऐकू शकता. त्या कम्युनिटीमधून खरं तर आमची ओळख झाली. आणि नचिकेत एक चांगला पॉडकास्टरच नाही, त्याने जसं सांगितलं त्याचा ॲपलला नंबर 1ला गेला होता त्या चार्टवर त्याचा पॉडकास्ट. त्याने मध्ये मध्ये सांगितलं, पण इट्स अ व्हेरी त्याला काय म्हणतात ते खूप रेअर फीट आहे, खूप कमी लोक अचीव्ह करू शकतात. तो त्याच्यातले तज्ज्ञ आहेच, तो त्याच्यात कोच पण आहे, तो पॉडकास्ट सर्व्हिसेस पण देतो. तर त्याच्या इतका त्या टेक्निकल गोष्टीमधला तज्ज्ञ अजून दुसरा लेखक म्हणून योग्य माणूस आपल्याला मिळाला नसतो. त्यामुळे तो पाठ डन. उज्ज्वला मॅडम एक चांगल्या लेखिका आहेत, शिक्षिका आहेत, जर्नलिस्ट आहेत, सूत्रसंचालक आहेत. मी आत्ताच त्यांचं भाषण ऐकलं. खूप कॉन्फिडेंट आहेत आणि क्लॅरिटी ऑफ थॉट खूप मस्त आहे. त्यामुळं लेखक झाले, विषय झाला, त्यामुळं त्याच्यात नाही म्हणण्याचं काही हेच नव्हतं. आणि मग पुस्तकाला सुरुवात झाली. आणि मला फक्त हेच होतं की ते पुस्तक झाल्यानंतर ते टेक्स्टबुक होत आहे का, खूप हेवी होत आहे का. पण उज्ज्वला मॅडम आणि नचिकेत ते दोघेही खूप क्लिअर होते की आपल्याला हे पुस्तक खूप सिम्पल, ओघवतं आणि ओझड होणार नाही असं करायचं. आणि जेव्हा पहिला धडा माझ्याकडे आला तो खरंच खूप लाईट आहे. म्हणजे अजिबात कुठे एखादा मोठा धडा वाचतोय किंवा असं काहीच नाही. खूप सिम्पल आणि छोटे छोटे म्हणजे विषय जरी काय म्हणतात थोडासा सिरियस असला तरी त्यांनी खूप असे गोष्टी स्वरूपात, संवादात्मक, उदाहरणं देऊन, चित्र देऊन असं ते छान त्याची मांडणी केली. त्यामुळं तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या हे सगळं लक्षात येईलच. याच्या व्यतिरिक्त अजून एक मुद्दा मला आवर्जून सांगावा असं वाटतो की उज्ज्वला बर्वे मॅडमनी पॉडकास्टिंग हा विषय पुणे युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होण्यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे. तर ती एक माझ्या मते खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याचा खूप उपयोग होतोय सगळ्यांना. आणि मला वाटतं की त्याचं नॅचरल सक्सेशन हे पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य माणसांसाठी प्रशिक्षण वर्ग चालू करण्यामध्ये त्या दोघांचाही खूप मोठा वाटा आहे. तर पुस्तकासाठी योग्य लेखक याच्यापेक्षा अजून कोणी असू शकत नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळेजण पुस्तकं वाचा, तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की द्या. बरेच जण असं करतात की आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की पहिल्यांदा जाऊन तिथे रिप्लाय देतात की 1 स्टार किंवा आवडलं नाही. पण आपल्याला कित्येक वेळ खूप काहीतरी आवडतं पण आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. मार्केटिंगसाठी नाही म्हणत आहे, पण पुस्तक पोचण्यासाठी एक प्रयत्न केलेला असतो लेखकांनी, प्रकाशकाच्या टीमने. आणि ते पुस्तक लिहिण्यामागे एक भावना असते, एखादा विषय लोकांपर्यंत पोचावा आणि तुमचा रिव्ह्यू, तुमचा अभिप्राय त्याला मदत करतो. म्हणून मी लिहिली. अजून एक गोष्ट मला आवर्जून इतका उल्लेख करावासा वाटतो. भंडारी सरांनी लेआउट आणि प्रूफ रिडिंगमध्ये आम्हाला खूप मदत केली. गिरीश सहस्रबुद्धे सरांनी जसं मॅडम म्हटल्या खूप छान कव्हर त्यांनी करून दिलं. त्याच्यानंतर प्रतिमा ऑफसेटचे सर नाही येतात कोंबरे सर, पण त्यांच्या इथे प्रिंटिंग आपण करून घेतलं. ओव्हरऑल हे पुस्तक माझ्या मते मी खूप खुश आहे त्याच्या क्वालिटीबद्दल. पण खरा निर्णय हा वाचकांनी द्यायचा असतो, श्रोत्यांनी द्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला जरूर. एवढं बोलून आता हे सगळं ऐकून आपल्याला असं वाटत असेल की आपण पण करावा पॉडकास्ट, पण जमेल का किंवा होईल का आपल्याचा हे, जर असं वाटत असेल तर ती शंका मनातनं काढून टाका. कारण आता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत ज्यांनी आपल्यातलेच काही जण ज्यांनी सुरू केलाय पॉडकास्ट, काहीच माहिती नसताना. तर त्यांच्या तोंडात त्यांचं म्हणणं. नमस्कार, मी सचिन पटेल, एक मराठी पॉडकास्टर आहे. ऐका की या नावाने एक पॉडकास्ट चालवतो. शैक्षणिक पॉडकास्ट आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तो पॉडकास्ट सुरू केलाय. आणि आता दीड वर्ष होऊन गेलं आणि त्याचे बरेच एपिसोड्स पण झालेले आहेत. पॉडकास्ट बद्दलची माहिती बऱ्याच वर्षांपासून होती, पण ती प्रेरणा मिळत नव्हती की पॉडकास्ट सुरू करावा, कंटिन्यू करावा.
नचिकेतनी एके दिवशी गाठलं आणि मला मराठी पॉडकास्ट कम्युनिटीमध्ये सामावून घेतलं आणि त्यानंतर खरंच एक उत्तम सुरुवात झाली, एक जोर पकडला गेला. खूप छान चळवळ आहे ही मराठी पॉडकास्टर्सना एकत्र आणून त्यांच्या सोबत काम करण्यासाठीची. आणि त्यातून आता उज्ज्वलाताईंनी आणि नचिकेतनी या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीतनं अगदी सोप्या भाषेतनं आपल्याला पॉडकास्टच्या जगाची अत्यंत सुंदर अशी सफर घडवून आणलेली आहे आणि त्याबद्दल त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. त्या दोघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सगळ्या श्रोत्यांना मी सांगेन पॉडकास्ट ऐका की. अनेक वर्ष व्यवसायात पायावर उभं राहणं, आव्हानांचा सामना करत स्वतःचे वेगळेपण टिकवून ठेवणे म्हणजे हँडमेड क्रोशे व्यवसायाच्या निमित्ताने अशा अनेक अवलिया व्यक्तींशी ओळख झाली. त्यांची धडपड त्यांच्या शब्दात ऐकण्याची मजा काही और. मी मीनल कुलकर्णी, व्हायब्रंट माइंडपॉड या मराठी पॉडकास्टची होस्ट. रॉबिन शर्मा, टीम पेरेस इन्स्पिरेशन करतात असे पॉडकास्ट ऐकून प्रेरणा मिळाली. त्यातूनच व्हायब्रंट माइंडपॉडची सुरुवात झाली. या सर्व कामाची पोचपावती म्हणून नुकतेच मला ब्राह्मण महासंघातर्फे यशस्वी उद्योजिका म्हणून गौरवले गेले आहे. स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा आहे पण त्यातल्या एखाद्या गोष्टीची माहिती नाही म्हणून तो करता येत नाहीये असं कोणाला म्हणता येऊ नये अशी सोय नचिकेत आणि उज्ज्वला यांनी या पुस्तकातून केलेली आहे. त्याच्याबद्दल या दोघांचं आणि प्रकाशक विद्याताई यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या सगळ्यांना खूप खूप आभार. मी पण एक मराठी पॉडकास्टर आहे. मी पॉडकास्ट खूप आधीपासून ऐकत होते पण ते शिकावे आणि स्वतःचे पॉडकास्ट तयार करावे असं मात्र ठरवणं मला तर घडलं आणि माझा पहिला पॉडकास्ट अनुस्वार हा उज्ज्वला बरोबरच चालू होता. तिच्या ऑडिओ क्षेत्रातल्या ज्ञानाचा हा पॉडकास्ट करताना मला खूप फायदा झाला आणि मला स्वतःला उज्ज्वलाकडून खूप शिकायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग एखाद्या गोष्टीची चव लागते आणि ती गोष्ट आणखी करावी असं वाटतं. तसं पॉडकास्टिंगच्या बाबतीत झालं. त्याच्यानंतर मग मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण काही पॉडकास्ट निर्माण केले. सध्याचा माझा जो पॉडकास्ट लोकांना आवडतोय तो आहे प्रकृती हा निसर्गोपचाराचा पॉडकास्ट. निसर्गोपचार ही एक चांगली जीवन पद्धती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा पॉडकास्ट मी तयार केला. त्यानिमित्ताने माझा खूप अभ्यास झाला. एखाद्या विषयाचे अगदी लहान लहान तुकडे करून ते सोप्या पद्धतीने श्राव्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप वेगळं स्किल आहे आणि त्याचाही मला अभ्यास या निमित्ताने करायला मिळाला. एकूण या विषयाचा प्रसार व्हायला खूप मदत झाली हे माझ्या दृष्टीने खूप चांगलं वाटतं. नचिकेत आणि उज्ज्वलाला खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार, मी लेखक आणि पॉडकास्ट करेन म्हणजे बॅकग्राऊंड पत्रकारितेचे आहे. एक्सपर्ट बिझनेस हा विनामय लेखिकेवरचा तर मराठी क्राईम कथा हा पुणे विषयावरचा हे दोन पॉडकास्ट आहेत. पॉडकास्टिंगची प्रारंभ ही मला स्टोरीटेल या ऑडिओ प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. तर 2018 पासून मी स्टोरीटेल नेहमी लिखाण करतोय. त्यातूनच विनामय लेखिकेवर एक्सपर्ट बिझनेस हा पॉडकास्ट मी 5 वर्षांपूर्वी स्टोरीटेलसाठी सुरू केला. तर बरोबर 2 वर्षांपूर्वी मराठी क्राईम कथा हा ट्रू क्राईम पॉडकास्ट सुरू केला. मला सगळं लिखाण शिक्षणामुळे क्राईम थिअरी होतो त्यामुळे त्यासाठी जो रिसर्च अपेक्षित असतो तो सगळा सगळ्या माझ्या पॉडकास्टमधून करतो. मराठी क्राईम कथा हा पॉडकास्ट सुरू करण्यासाठी त्या डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात आजच्या पुस्तकाच्या प्रकारचं म्हणजे पॉडकास्टिंग ते सहलेखक आहेत यांची मला खूप ओळख झाली. मला खूप चांगलं मित्र आहे आणि सुखद संस्कार असायचा तर विरामी लैंगिक समाजाचा अभ्यास झाला एक पॉडकास्टमध्ये त्यामुळे वर्षभरात सदरमध्ये उत्तम सुरू आहे. आणि आणखी एक चांगला संस्कार म्हणजे पॉडकास्टिंगमध्ये विचार असतो की ज्यांना जानेवारी माहिती कंपनी सुरू केलेली आहे त्या पॉडकास्ट प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळ्या गाण्यांचा करू शकतो. नमस्कार, माझं नाव मुक्ता चैतन्य आणि मी पॉडकास्टर आहे. स्क्रीन टाइम विथ मुक्ता हा माझा पॉडकास्ट स्पॉटिफाय, युट्यूब अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मी पॉडकास्टिंगमध्ये का वळले कारण मी जे काम करते सायबर अवेअरनेसचं तर मला असं वाटतं की पॉडकास्ट हा त्या कामाला सपोर्ट करणारं एक खूप तगडं माध्यम असू शकतं कारण ते अगदी खेडोपाडी पोचलेलं माध्यम आहे आणि अतिशय सुलभ माध्यम आहे. तुम्ही काम करत असताना इतर कामं करत असताना सुद्धा सहजपणे पॉडकास्ट ऐकू शकता. मी स्वतः पॉडकास्ट ची फॅन आहे
आणि मला मुलाखती ऐकायला खूप आवडतात. मी ज्या विषयात काम करते ते सायन्स, टेक्नॉलॉजी, सायबर या विषयाबद्दलचे पॉडकास्ट मी नियमित ऐकते आणि मला एन्शियंट हिस्ट्री विषयीचे पॉडकास्ट ऐकायला खूप आवडतात. त्यामुळे मी स्वतः एक पॉडकास्ट फॅन आहे आणि पॉडकास्टरही आहे. मला असं वाटतं की खूप विलक्षण अनुभव येतात काही वेळेला. म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करते कामाच्या निमित्ताने तेव्हा अनेक लोक गप्पा निघाल्या या विषयावर जाती अनेक लोक सांगतात की आम्ही तुमचे पॉडकास्ट ऐकतो आणि मला फार आश्चर्य वाटतं. म्हणजे खेडोपाड्यातल्या लोकांपासनं ते ओला उबरच्या ड्रायव्हर्स पर्यंत अनेक लोक मला हे सांगतात आणि मला वाटतं की तीच पॉडकास्टची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे की सर्व घटकांपर्यंत पॉडकास्ट खूप सहजपणे पोहोचू शकतो. हे गाइस, मैं मोहन है और मैंने अपना पॉडकास्ट लाल चश्मा हिंदी स्टोरीज जनवरी 2020 में चालू किया था. ये उसी वक्त जब मुझे पॉडकास्टिंग के बारे में पता भी चला. पॉडकास्टिंग चालू करा था सिर्फ इसलिए क्योंकि शायद बहुत सारी बातें दिल में बचपन से थी, बहुत सारे ख्याल उठते बैठते चलते फिरते आते थे, जिनको फिर मैंने सोचा कि यार क्यों ना एक कहानी के जरिए निकाला जाए. मैं सिर्फ ऐसे बड़बड़ाना नहीं चाहता था. मुझे लगा कि ऐसे कौन सुनेगा, शायद मुझे खुद भी मजा नहीं आएगा. तो मैंने उनको रोजमर्रा की जिंदगी की कहानियों के साथ जोड़कर अपने पॉडकास्ट को निकालना चालू किया. जैसे जैसे पैंडेमिक आया, पैंडेमिक में हम लॉकडाउन में आए, ये पॉडकास्ट में भी एक तरह का क्रिएटिव मीडियम ऑफ एक्सप्रेशन बना, एक तरह का सपोर्ट सिस्टम बना. मैं दिन भर की नौकरी के बाद थक के जब यहाँ मुड़ता था तो मुझे बहुत ही अच्छा लगता था. मुझे जेन्युइनली बहुत ज्यादा खुशी मिलती थी कि मैंने एक कहानी लिखी, चाहे भले 10 दिन में एक कहानी लिखी. तो वो जर्नी को मैं बहुत एंजॉय करने लगा और जब ऐसा मेरे साथ हुआ था तब मुझे धीरे धीरे समझ आने लगा और लोगों ने बताया की भाई मेरी कहानियां जब लोगों तक पहुंच रही थी तो उन्हें भी बहुत पसंद आ रही थी. नमस्कार नचिकेत सर आणि उज्ज्वला मॅडम, तुमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन आणि थँक्यू सो मच. मलाही तुम्ही तुमच्या या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. पॉडकास्ट म्हणजे काय याचा हा अर्थही माहिती नसताना रानडे इन्स्टिट्यूट मधनं केलेल्या कोर्सनुसार नचिकेत सरांनी अक्षरशः प्ले ग्रुप मधल्या मुलांना समजावून सांगावं तितक्या आत्मीयतेने आणि पेशन्सनी आम्हाला शिकवलं. आणि त्याच्यानंतर 30 सप्टेंबरला माझा म्हणजे जागतिक पॉडकास्ट दिन माझा ट्रॅव्हल टेल्स बाय कविता हा मी पॉडकास्ट घेऊन आले. ट्रॅव्हल्स मध्ये केलेल्या वेगवेगळ्या गप्पा गोष्टी अर्थात खूप कन्सिस्टन्सली होत नाहीये, वेगवेगळ्या कारणांनी थांबताय जरा. पण आजच्या या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा उभारी आली आणि असं वाटतंय की पुढचेही माझे पॉडकास्ट लवकरच घेऊन येतील. थँक्यू वन्स अगेन. नमस्कार, मी पौर्णिमा देशपांडे हातेकर. सगळ्यात पहिले तर मला इथे बोलायची संधी दिली त्याकरता उज्ज्वला ताई आणि नचिकेतचे खूप खूप आभार. त्या दोघांना खूप शुभेच्छा आणि त्या दोघांचंही अभिनंदन या प्रकाशन सोहळ्याबद्दल. मी कॉलेजमध्ये असताना मुन्नाभाई MBBS रिलीज झाली होती आणि त्यातलं विद्याबालांचं जे आजेचं कॅरेक्टर होतं ते मला प्रचंड भावलं होतं आणि तिच्यासारखंच गुड मॉर्निंग नागपूर करायची माझी फार इच्छा होती. बरेच वर्षांनंतर एका FM कंपनीमध्ये मला इंटर्नशिप करायची संधी मिळाली आणि तिथे खूप काही शिकायला मिळालं. काही दिवसात मी ती नोकरी सोडली, पण व्हॉइसच्या दुनियेत काहीतरी करायची इच्छा फार होती. आणि तेवढ्यातच मी एक वेब सिरीज पाहायला सुरू केली ज्याचं नाव आहे गॉड फ्रेंडेड मी. ही वेब सिरीज एका मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यात तो पॉडकास्टच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यातले अनुभव लोकांना सांगत असतो. आणि मला ते खूप भन्नाट वाटलं. आणि योगायोगाने तेवढ्यातच नचिकेतनी स्वतःचा पॉडकास्ट रिलीज केला होता. मग मी त्याला अप्रोच केलं, त्याला विचारलं, त्यांनी माझी पूर्ण मदत केली, मला सगळ्या निटिग्रिटी शिकवल्या आणि माझा पहिला पॉडकास्ट सुरू केला. पॉडकास्टिंगची जर्नी खूप सुंदर होती आहे. आणि नचिकेतनीच मला एका दुसऱ्या पॉडकास्ट करता देखील विचारलं. त्याचं नाव आहे श्री गजानन अनुभव आणि याचे आम्ही नुकतेच 111 भाग पूर्ण केले आहेत. पॉडकास्टर असल्यामुळे खूप बोलले ना. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार. नचिकेत आणि उज्ज्वला ताई या दोघांना परत एकदा शुभेच्छा आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन.
आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या गौरी लागू मॅम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांबट सर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. अनेक सामाजिक कार्यक्रमाची देखील निर्मिती केलेली आहे. मॅम अभिवाचन सुद्धा करत असल्याने त्यांनी काही ऑडिओ बुक्स डॉक्युमेंटरीजला सुद्धा आवाज दिलेला आहे. यासोबत मॅम थिएटर अकॅडमीकडून सुद्धा बऱ्याच नाटकांमध्ये काम करत असतात. अशा आपल्या हरहुन्नरी प्रमुख पाहुण्यांनी 2 शब्द बोलावेत असं मी त्यांना विनंती. 2च शब्द बोलायचे कारण मला उज्ज्वलानी सांगताना 20 मिनिटं बोललीच नाही. सर्वप्रथम नचिकेत आणि उज्ज्वला दोघांचाही मनपूर्वक अभिनंदन आणि प्रकाशकांचाही मनपूर्वक अभिनंदन. पॉडकास्ट विषयी मराठीतलं अतिशय उघवतं आणि सोपं असं पुस्तक त्यांनी आपल्यासाठी आणलं आहे. इथे समोर बरेच चेहरे तरुण दिसत आहेत जे भावी काळात कदाचित पॉडकास्टर असतील. काही पॉडकास्टर पण मला इथे दिसत आहेत. तर आपल्या सर्वांसाठी हे पुस्तक फार फार उपयोगी असं आहे. एखादी कल्पना मनामध्ये येणं आणि ती त्याचं मार्केटिंग करण्यापर्यंत सगळं मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. भाषा अतिशय सोपी आहे आणि उज्ज्वलाच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन आपल्याला आत्ताच्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं. त्यानुसारच हे पुस्तक अतिशय मुद्देसूद आहे. कुठलाही फापट पसारा याच्यामध्ये नाही. त्यामुळे मी थोडक्यातच बोलणार. काही महिन्यांपूर्वी नचिकेत आणि उज्ज्वला आकाशवाणीवरती मी त्यांना बोलवलं होतं पॉडकास्टिंग या विषयाबद्दल बोलण्यासाठी. कदाचित त्यामुळे असेल किंवा आकाशवाणी सोडून त्याचे पुढे काही घडू शकतं याच्यावर माझा विश्वास आहे. याचं स्वागत मला करावंसं वाटतं म्हणूनही कदाचित आज मला बोलवलं असेल. कारण शेवटी असं आहे, संगीत नाटक चालू होतं, त्याला खूप प्रेक्षक येत होते. त्याच्यानंतर चित्रपट आला आणि मग वाटत राहिलं की आता नाटक कोण बघणार. चित्रपटानंतर दूरदर्शन आलं. दूरदर्शन आल्यानंतर सिनेमा कोण बघणार अशी एक भीती होती. त्याच्यानंतर OTT प्लॅटफॉर्म आला आणि आता दूरदर्शन कोण बघणार, वाहिन्या कोण बघणार असा एक प्रश्न मनामध्ये आला. पण ही सगळी माध्यमं आजही जिवंत आहेत. या सगळ्याचा प्रत्येकाचा वेगळा असा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे नवीन माध्यम आलं म्हणून आमचं काय होणार अशी भीती माझ्या मनात नक्कीच नाही. आकाशवाणीची म्हणून एक परिभाषा आहे जी आम्ही अत्यंत सचोटीने गेली अनेक वर्ष सांभाळली आहे. पण ही परिभाषा बाजूला ठेवून किंवा काही वेळेला ती मोडून तोडून तुम्ही जर काही नवीन करत असाल तर त्याचं नक्कीच स्वागत आहे. आणि त्या शक्यता मला सगळ्या पॉडकास्टिंगमध्ये दिसतात. या पॉडकास्टिंगचं तंत्र अतिशय नेमकेपणाने उज्ज्वला आणि नचिकेतनी या पुस्तकामध्ये मांडलं आहे. या तंत्राच्या बद्दलच्या माहितीचं नक्कीच स्वागत आहे. पण हे तंत्र शेवटी आपल्याला माणूस म्हणून वापरायचं आहे. इथे अनेक ज्येष्ठ लोक आहेत ज्यांना मी बोलते ते माहितीच नाही. पण तरी सुद्धा काही नवीन चेहरे मला इथे दिसत आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं बोलणार आहे. पॉडकास्टिंग करताना जे आहे आकाशवाणीची अतिशय साधर्म्य असलेलं हे माध्यम आहे, त्यामुळे त्याची तुलना होणं साहजिक आहे. पण आकाशवाणीने जे केलं ते मोडून तोडून तुम्ही जे नवीन करणार आहात त्याचं स्वागत आहे. आणि सगळ्यात मोठा फायदा पॉडकास्टिंगला जो आहे तो मल्टीमीडियाचा वापर ते करू शकणार आहेत. हा फार मोठा फायदा मला दिसतो. आकाशवाणीचं उदाहरण देऊन मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. आकाशवाणीवर नातं निसर्गाशी नावाचा एक पर्यावरण विषयक कार्यक्रम अनेक वर्ष ब्रॉडकास्ट होतो. त्याच्यामध्ये एकदा मसाई माराला जे प्राण्यांचं स्थलांतर होतं त्याच्याबद्दलची माहिती आम्ही 4 दिवस ब्रॉडकास्ट केली. अतिशय इंटरेस्टिंग अशी माहिती होती आणि ती केवळ आणि केवळ श्राव्य माध्यमात होती, कारण तेव्हा इतर चॅनल्स पण फारसे नव्हते. कालांतराने असं झालं की अनेक चॅनल्स आले आणि मसाई मारातलं स्थलांतर मला डोळ्यांनी बघता येऊ लागलं. आणि मग माझा मेंदू आकाशवाणीवरनं जे श्राव्य माध्यमात ऐकलं होतं ते आणि मी जी बघते आहे त्याचं कुठेतरी रिलेशन लावायला त्यांनी सुरुवात केली की माझ्या मेंदूला ती सवय झाली होती. पण जर मध्ये 4-5 वर्षाचा कालावधी गेला तर ते विसरून जाणं स्वाभाविक आहे आणि आता मी फक्त ते दृश्य माध्यमात बघते त्याच्याकडेच माझं लक्ष राहणार आहे.
पॉडकास्टमध्ये आज या सगळ्या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र आणू शकणार. श्राव्य माध्यम आहे, त्याच्याशिवाय जे नोट तुम्ही लिहिणार आहात त्याच्यामध्ये त्या विषयाची व्याप्ती तुम्हाला मांडता येणार आहे. आणि तिसरं म्हणजे त्याला तुम्ही लिंक्स देऊ शकणार आहात. त्या लिंक्समुळे त्या तिन्ही माध्यमातून तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण त्याच्यामुळे तुमची जबाबदारी पण वाढणार आहे, कारण लिंक्स आज जगभरात एका विषयाच्या अनेक लिंक्स उपलब्ध आहेत. त्या मला निवडणं आणि त्या माझ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी वाढते. एका अर्थाने लोकशाही आली त्याचं स्वागतच आहे. केतकर सरांनी जसं पुस्तकामध्ये म्हटलं, त्या लोकशाहीचं स्वागतच आहे. पण ही लोकशाही नेहमीच आपल्याबरोबर जबाबदारी घेऊन येत असते. त्या जबाबदारीचं भार प्रत्येक पॉडकास्टरने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पॉडकास्टिंगच्या तंत्राबद्दल मी बोलणार नाही, कारण या पुस्तकामध्ये त्या सगळ्याची माहिती आलेली आहे. काही अडतच नाही पुस्तक वाचल्यानंतर. म्हणजे मला दरवेळेला असं वाटत होतं की अरे हा विषय यांनी घ्यायला हवा होता, तो विषय त्यांनी घ्यायला हवा होता, पण पान उलटलं की तो विषय होता. त्यामुळे मी तंत्राबद्दल बोलत नाहीये. पण तंत्र वापरणारी जी आपण माणसं आहोत त्या माणसाने समृद्ध असणं फार महत्वाचं आहे. माझ्या भोवती काय घडत आहे, ती राजकीय गोष्ट असेल, ती सामाजिक गोष्ट काय असेल, पण त्याचे पडसाद माझ्या मनामध्ये उमटणं फार महत्वाचं आहे. आणि अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्याकडे मला बघता आलं पाहिजे. आपल्या भोवती जे घडतं आहे त्याच्याबद्दलची अपार उत्सुकता माझ्या मनामध्ये असली तर माणूस म्हणून मी समृद्ध होणार आहे. आणि असा समृद्ध झालेला माणूस आणि हातात आलेलं तंत्र पॉडकास्टिंगचं जे या दोघांनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे, याचा जेव्हा मेळ जमेल तेव्हा भलतंच काहीतरी रसायन त्यातनं तयार होते आणि ते फार इंटरेस्टिंग असते. तुम्ही सगळे करत नाही आहात असं माझं म्हणणं नाही, पण इतकी वर्ष श्राव्य माध्यमात केवळ काम केल्यामुळे मला हे सांगणं महत्वाचं वाटतं. आवाजाची विलक्षण जादू आहे आणि ती वापरणं सर्वथा पॉडकास्टरच्या हातामध्ये. एक उदाहरण सांगते. गेली काही दिवस आकाशवाणीवरती एक प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होता. त्याच्यामध्ये काही सौंदर्य प्रसाधनांची उदाहरणं त्या बाई देत आहेत, ज्या त्याच्या ओनर आहेत. फारशी मी याच्याकडे वळणारी नाही. सौंदर्य प्रसाधन आपला विषय नाही, त्यामुळे मी पहिली काही दिवस ते ऐकलं नाही. पण नंतर त्या बाईंचा आवाज इतका विलक्षण होता की माझ्या असं लक्षात आलं की अरे नाही, आपण खेचले जातो या माहितीकडे. ही माहिती सांगण्याची पद्धत असेल किंवा माहितीची ऑथेंटिसिटी असेल, या सगळ्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले. आणि माझ्यासारख्या माणसाला पण वाटलं अरे कधीतरी आपण घेऊन बघायला हरकत नाही, यांचं कॉस्मेटिक एखादं वापरायला हरकत नाही. याच्यावर त्या बाई थांबल्या नाही. पुढे जाऊन काल परवा मी ब्रॉडकास्ट ऐकला, त्याच्यात त्या म्हणत होत्या की आता गॅदरिंगचे दिवस आले. मुलं शाळेमध्ये कोणी हनुमान बनतो, कोणी आणि काही बनतं, त्याच्यासाठी मेकअपचं साधन तुम्ही वापरता आणि मग त्याचा मुलांच्या स्किनवर उपयोग होऊ शकतो, वाईट त्याचा परिणाम होऊ शकतो. तर आमची चांगली प्रॉडक्ट्स तुम्ही वापरा. पण हेही मला पटलं. मग मी असा विचार केला की आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये असं हनुमान बनत होती तेव्हा आपण रंग लावत होती मुलांच्या तोंडाला, तेव्हा काही खटकलं नाही. पण आता या बाईंच्या सांगण्यावरनं त्या बाईंनी ती गरज निर्माण करू शकते. हे त्यांचं सामर्थ्य होतं, ते आवाजाचं सामर्थ्य होतं. आणि हे आवाजाचं सामर्थ्य प्रत्येक पॉडकास्टरनी लक्षात घ्यावं असं मला वाटतं. मी उद्या जाऊन त्या मुलांसाठीचे प्रॉडक्ट विकत नाही घेणार कदाचित, पण आज मला हे माझ्या मनावर बिंबलं गेलं की हां, मुलांची म्हणून काही वेगळी गरज असते आणि त्याच्यासाठीच प्रॉडक्टसाठी खूप मोठं मार्केट उपलब्ध आहे. मग ते वस्तूंच्या रूपात जसं आहे तसं विचारांच्या रूपात पण आहे. अशा निरनिराळ्या जागा शोधणं आणि त्याच्याबद्दलचे पॉडकास्ट करणं हे फार महत्वाचं आहे आणि फार मोठं मार्केट त्याच्यासाठी आता उपलब्ध आहे. मगाशी म्हटलं तोच मुद्दा मी थोडा पुढे नेते. पत्रकारिता शिकवणार आहे कॉलेज आहे, त्याच्यामुळे मला फार बोलायला नको. आज एक छोटीशी बातमी आहे. सवाई माधवपूर नावाचं गाव आहे, जिथे जवळच त्याच्या नॅशनल पार्क आहे, रणथंबोर नावाचं नॅशनल पार्क आहे. आणि तिथे वाघ आहेत आणि ते वाघ बघायला भारतीय माणसं जातात, तशीच परदेशातली माणसं जातात. त्या बातमीचा सूर असा आहे की या वाघांपायी आम्हाला उद्योगधंदे आमच्या गावात येत नाही आणि या वाघांमुळे आमचं आयुष्य बर्बाद झालं. म्हणजे निम्म्या गावाला यातनं व्यवसाय मिळाले आणि निम्म्या गावासाठी व्यवसाय नाही. ही बातमी वाचल्यानंतर मी अवाक झाले क्षणभर, कारण ती एकतर्फी आहे बातमी. वाघ नष्ट होणं तुम्हाला आम्हाला चालणारच नाही. इथली नॅशनल पार्क नष्ट व्हावीत असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटत नाही. जरी तिथे काही खनिजे असली तरी सुद्धा नॅशनल पार्क टिकली पाहिजे असं मला वाटतं, कारण या संबंधीचं वाचन मी गेली अनेक वर्ष करते आहे. त्या
त्या माणसांना मी भेटली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी पॉडकास्ट करायचं ठरवीन तेव्हा याची सगळी बाजू माझ्या श्रोत्यासमोर येईल याची खबरदारी मी घेतली पाहिजे. पॉडकास्टर म्हणून आपला वापर दुसऱ्या कोणी करून घेऊ नये याची जबाबदारी माझीच असणार आहे. याच्यामध्ये खूप मोठे मासे येऊन घातलेले आहेत किंवा ऑलरेडी आलेले आहेत, तेव्हा सगळ्या पॉडकास्टरनी खूप सावध राहून ते पॉडकास्टिंग करायला पाहिजे असं मला वाटतं. भाषा किंवा संवाद हे पॉडकास्टिंगमध्ये वापरलं जाणार, प्रामुख्याने वापरली जाणारी गोष्ट आहे. पण सगळ्या पॉडकास्टरना मी असं सांगेन किंवा म्हणेन की सतत आवाज ऐकण्याची सवय आपण लावली पाहिजे. जसं संगीत सतत ऐकलं पाहिजे तसे निरनिराळे आवाज पण ऐकायला शिकलं पाहिजे. असे काही मी आकाशवाणीतले शोज ऐकले आहेत की ज्याच्यामध्ये शब्दच नाही, केवळ आणि केवळ म्युझिक आहे. त्या म्युझिकने काय साधतंय तर मला वेळ साधते आहे, सकाळ आहे, संध्याकाळ आहे, स्थळ कुठलं आहे ते समजत आहे, शहरात आहे मी एखाद्या जंगलात आहे, नदीच्या काठी आहे ते समजतात. आणि दोन पात्र तिथे येऊन बसली आहेत आणि ते काय नात्याने येऊन बसलेत हे पण मला केवळ आणि केवळ संगीताच्या माध्यमातून आणि साऊंड इफेक्टच्या माध्यमातून समजलं. त्यामुळे केवळ शब्दांच्या आणि भाषेच्या मोहात न पडता आपल्या भोवती असलेले विविध आवाज पण लक्षात घेऊन आपण पॉडकास्टिंगचं काम करू शकतो असं मला वाटतं. आणि नवीन भाषा तुम्ही निर्माण करा नक्कीच. जगभरातले पॉडकास्ट ऐकले तर असं वाटतं की मराठीत सुरुवात झाली, आपल्याला खूप काही गाठायचं आहे. त्या गाठण्यासाठी जी तयारी आपण करायची ती मात्र आपल्याला स्वतःलाच करायला हवी. तंत्राच्या दृष्टीने काय करायचं हे या दोघांनी आपल्याला समजावून सांगितलंय. उरलेली तयारी मात्र आपली आपण करूया आणि तयारीनिशी याच्यात उतरूया, तरच श्रोत्यांना तुमचा आनंद तुम्ही देऊ शकाल. मला अशी संधी दिली तिथे बोलण्याची या निमित्ताने आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन पॉडकास्टिंग या पुस्तकाबद्दल, प्रकाशकांचंही अभिनंदन. आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचेल आणि लोकशाही मार्गाने हे पॉडकास्ट आपल्यापर्यंत येईल अशी आशा बाळगून थांबते. धन्यवाद मॅम. सॉरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांबट हे आपल्याच डिपार्टमेंटमधून PCG आणि MCA प्लस PhD पण झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी BSc आणि MSc इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या पदव्या देखील प्राप्त केलेल्या आहेत. विवेक साप्ताहिक, केसरी आणि सकाळ या वृत्तपत्रांमध्ये सर दीर्घकाळ कार्यरत होते. गेल्या 14 वर्षांपासून डॉक्टर तांबट संज्ञापन व वृत्तपत्र विभागात प्राध्यापक आहेत आणि आता विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. स्वरूप वर्धिनी या संस्थेकडून देखील सर सतत सामाजिक कार्यात सहभागी असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर देखील सर लिहित असतात. मी डॉक्टर संजय तांबट यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमामध्ये ऑड मॅन आउट कुणी जर असेल इथे व्यासपीठावर बसलेलं तर तो मी आहे. मॅडम या विभागाच्या आधीच्या विभाग प्रमुख आणि निवृत्त झाल्यानंतरच त्यांचं हे पहिलं पुस्तक आहे आणि त्यांचा जो आवडता विषय आहे की त्या इथे रेडिओ आणि पॉडकास्ट यात शिकवतात, विद्यार्थ्यांकडनं त्या करून घेतात, त्याच विषयावरचं त्यांचं ते पुस्तक असल्यामुळे त्याचं महत्व हे निश्चितपणाने आहे. कारण मॅडमनी ज्या वेळेला ही विनंती केली त्यावेळेला ती नाकारण्याचा प्रश्नच त्याच्यामध्ये नाही. आणि हे त्या निवृत्त झाल्या असल्या तरी त्यांचं घरच आहे आणि घरात ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला त्याच्यात यजमान आणि अभ्यागत अशी भूमिका कुठलीही नसते. केवळ त्या खुर्चीवर मी आता विभाग प्रमुख म्हणून बसलेलो असलो तरी सुद्धा हे आपल्या सर्वांचं म्हणून रानडे नावाचं जे काही कुटुंब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचं जे या ठिकाणी या रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारात आहे त्याच्यामध्ये हा कार्यक्रम होणं आणि पॉडकास्टिंग या विषयाच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी बोलणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. गौरव लागू मॅडमनी जे सांगितलं ते ऐकत असताना
विचार करत होतो की आपण आकाशवाणीवर काय काय ऐकलंय किंवा आवाजाच्या दुनियेमध्ये आपल्याला मिळणारं काय काय आहे. आणि मग आता माध्यम बदलत असताना त्याच्यामध्ये जे घडणारे बदल आहेत ते सुद्धा पुन्हा आपल्या जगण्याशी कसे भिडलेले आहेत आणि ते पुन्हा नव्याने आपल्याला कसे अनुभव देतात. त्यामुळे त्याचा विचार करत असताना पॉडकास्टिंग खरंच नवं माध्यम म्हणायचं का जुनं आपण हरवलेलं माध्यम. माझ्या आईचं पत्र हरवलं तर ते माध्यम पुन्हा आपल्याला सापडलं आणि ते पुन्हा आपण आता वापरू पाहतो आणि त्याच्यामध्ये प्रयोग करू पाहतो. डोले सर इथे आहेत, मार्शल मॅक्लुहान आणि या सगळ्यांनी जी एकूण माध्यमांची चिकित्सा केली. मी आता वर्गामध्ये सुद्धा तास घेत असताना मुलांशी बोलत होतो की माध्यम ही जर मानवाचं आणि आपल्या सर्वांचं विस्तारित अंग आहे तर त्या माध्यमांचा वापर करण्याच्या अनेकविध ज्या शक्यता आहेत तर त्या शक्यता आपण एक व्यक्ती म्हणून, समुदाय म्हणून, समाज म्हणून सतत तपासत असतो आणि त्याच्यामध्ये नवनवं काहीतरी करू पाहत असतो. भाषा हे तंत्रज्ञान, भाषा ज्यांनी मानवी समाज घडवला ती भाषा ज्या वेळेला अक्षरबद्ध झाली आणि ती छापण्याची सोय झाली त्यावेळेला मुद्रण तंत्रज्ञानाने जे डिट्रायबलायझेशन ऑफ सोसायटी की आपण ज्या प्रकारचं जगणं आधी जगत होतो तर ते जगणं आपलं या मुद्रित माध्यमांमुळे बदललं. आणि आता पुन्हा ज्या वेळेला पॉडकास्टिंग आणि या प्रकारची माध्यमं आपल्या सगळ्या जगण्याचा पैस त्याच्या कवेत घेत आहेत त्यावेळेला पुन्हा आपण रिट्रायबलायझेशन किंवा आपण जसे जगत होतो तशा अवस्थेकडे पुन्हा जाऊ शकू का. सर्व प्रकारच्या आधुनिक सुखसुविधा असताना सुद्धा आपला जगण्याचा मूळ पोत मात्र पुन्हा नव्यासारखा आनंदी स्वच्छंदी असा होण्याची शक्यता ही कदाचित या अशा माध्यमांमध्ये असू शकते. आणि मग या माध्यमांच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ते कसं वापरायचं. बर्वे मॅडम आमच्याकडे शिकवतात, नचिकेत सर हे सुद्धा त्यांनी काही कार्यशाळा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातले पुन्हा प्रयोग करणं आणि मग ते तंत्र आत्मसात करून पुन्हा नव्याने त्याला उभारी देणं या प्रकारची शक्यता ही निश्चितपणे या माध्यमामध्ये आहे. आणि अमित सायन यांच्या आवाज की दुनियाचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे आणि कौशल इनामदारांनी त्यांच्या प्रस्तावनेत आवाज की 2.0 दुनिया त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत असं आहे. ते ऐकताना वाचत असताना मला पराग करंदीकर सरांची एक जी मुलाखत घेतली. बर्वे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी मीडिया कॉन्व्हर्जन्स आणि मल्टीमीडिया जर्नलिझम या विषयावर पीएचडीचं माझं संशोधन केलं. तर त्यांनी सांगितलं की किती जरी आलं तरी सुद्धा प्रिंट, डिजिटल प्रिंट अशी ती सायकल आहे. आपण जे लिहिणं आहे ते सुटणार नाही, त्याच्यातून डिजिटल कडे पुन्हा जाऊ आणि मग पुन्हा आपण प्रिंट कडे येऊ. तर हे पुस्तक कदाचित त्याचं एक उदाहरण असावं की पॉडकास्टिंग संदर्भात बोलत असताना डिजिटल अवकाशात आपण सर्व सादरीकरण करत असताना पुन्हा त्याची गरज ही आपल्याला मुद्रित माध्यमामध्ये सुद्धा लोकांच्या हाती देणं आणि मग ते वाचत असताना बहुमाध्यमांमधला अनुभव सुद्धा लोकांना त्याच्यामध्ये देणं या प्रकारचं आपलं जे काही जगणं आता झालेलं आहे तर त्या दृष्टीने हे अतिशय उपयोगी असं आहे असं मला वाटतं. आणि या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा सगळा आपला सर्व सहकार्यांचा आणि आवाजप्रेमी सुहृदांचा मेळावा इथे जमला याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि गौरी मॅडम आणि बर्वे मॅडम यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि नचिकेत यांच्याविषयीचा स्नेह व्यक्त करतो. आपण पुन्हा पुन्हा इथे येत राहा आणि असं जे जे काही होईल ते पुन्हा आपण इथे आपलं एकमेकांशी इथे वाटून घेत राहू. आणि बर्वे मॅडमचं यापुढे आणखी जी जी काही पुस्तकं येतील त्याचं प्रकाशन इथे धन्यवाद. तांबट सरांना विनंती करते की विभागाच्या
सर्वांना विनंती करते. आणि आमची विद्यार्थिनी आज पहिल्यांदाच तिचा प्रयत्न होता सूत्रसंचालनाचा. माझ्या चुका पोटात घेतल्याबद्दल थँक्यू. या पुस्तकातून आपण नक्कीच सगळे बरंच काय काय शिकणार आहोत आणि ते पुस्तक आता बाहेर विक्रीला उपलब्ध आहे. सगळ्यांनी कार्यक्रमानंतर जरूर ते विकत घ्यावं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. यानंतर वळूयात आभार प्रदर्शनाकडे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विभागाची ही जागा या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागाचे मनपूर्वक आभार. थँक्यू. नंतर आपल्या प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. आणि आपण सगळे या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपलेही आभार. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आणि सगळ्यांसाठी चहापानाची व्यवस्था बाहेर केलेली आहे, तो सगळ्यांनी लाभ घ्यावा. थँक्यू.